अडिया त्या ठिकाणी फराळाचं तयार करतो, ते ताट समोर ठेवतो, त्याच्यावर पांघरून टाकतो, हात जोडून त्या ठिकाणी बसतो आणि देवाला बोलवतो. देवाला बोलवत असतो ना अडिया म्हणतो, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो. म्हणजे काही ठाकूराचा संबंध नाही, गुरुदेव के ठाकूर, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो असं म्हटल्यानंतर त्याचा तो भोळा भाव भगवान पाहतायत आणि भगवान त्याने डोळे उघडण्याच्या अगोदर राम प्रभू तिथे येत आहेत, त्या ताटाजवळ बसतायत, फराळाचं करायला सुरुवात करतायत. ज्या वेळेला आढिया डोळे उघडतो ना त्यावेळेला आढिया विचारतो, काय रे तू कोण आहेस? अरे कोण आहेस तू? अरे म्हटलं तू बोलावलं ना गुरुदेव के ठाकूर, मी ठाकूर. कोण ठाकूर तू? गुरुजीने सांगितलं होतं फक्त बोलवायचं असते, कोणी येत नाही म्हणून तू कसा आला? अरे बाबा आपण दोघं जण खाय म्हटले तुसले का? आम्ही कोणाचं उष्ट खात नसतो, काय तू एकटाच काय? रुसतोय अडिया देवावर, झाडाखाली जाऊन बसतो. ती एकादशी तशी जाते, दुसरी एकादशी येते. दुसऱ्या एकादशीच्या दिवशी अडिया म्हणतो, बाबा येतोय बाबा तो. कुठं बोलतोय बाबा तुम्ही की त्याला बोलवायचं असते येत नाही? येतोय बाबा तो. आता 2.5 शेरात भागणार नाही बाबा, त्याचं 2.5 शेर आणि माझं 2.5 शेर, 5 शेर लागेल. म्हटले अडिया तुला जास्त फराळाचं पाहिजे का? कोणी काही येत नसते. देव जर आला असता तर लोकांना नैवेद्य दाखवला नसता का? 5 शेर फराळाची व्यवस्था करून त्या ठिकाणी अडिया जातो, 2 पात्र तयार करतो. आपल्याला कोणाचं उष्ट खायचं नाही, तो खाईल मध्ये त्याचं आपण आपलं खाऊ. आता गुरुजीने सांगितलं ना, गुरुवचनावर विश्वास ठेवला पाहिजे ना, बोलवायचं म्हणून 2 पात्र तयार केल्या जात आहेत. हात जोडतो अडिया, गुरुवचनावर विश्वास म्हणून अडिया ठाकूरजीला बोलावतो, गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो. गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो म्हटल्यानंतर त्या ठिकाणी राम प्रभू तर निघतातच, पण जानकी म्हणते, गाव मागच्या एकादशीला एकटेच गेले होते, कुठे गेले होते? मी येणार तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत येणार म्हटल्यानंतर चाल जानकी, राशनची व्यवस्था आहे पण गडबड करायची नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं सहन करायचं आहे. जानकी राम प्रभू सोबत येते, दोघंही 2 ताटावर बसतायत. अडिया ज्या वेळेला डोळे उघडतो त्यावेळेला अडिया म्हणतो, अरे हे कोण आहे? अरे हे कोण आहे? हे कोण आहे? अरे म्हटलं आमची मंडळी आहे राजा, आमची सौभाग्यवती. अरे तू पहिल्याच वेळेला का सांगितलं नाही की तुझं लग्न झालं? तीही एकादशी त्या ठिकाणी निर्जला घडते. एकादशी तिसरी येते, येतोय बाबा तो, लग्न झालंय बाबा त्याचं, ती सोबत येते बाबा निर्लज्जप्रमाणे त्या ठिकाणी बसते आणि माझ्या हातचं खाते बाबा. बाबा आता 5 शेरात जमणार नाही बाबा, आता 7.5 शेर जाय बाबा, जाय, काय दुखू नको. 7.5 शेर त्या ठिकाणी फराळाचं घेतल्या जाते. 3 ताटं तयार केल्या जात आहेत. गुरुदेव के ठाकूर जल्दी पधारो असं म्हटल्यानंतर राम जानकी तर निघताच, पण आता लखनजी सुद्धा हट्ट करतात. गाव मागच्या वेळेस 2च जण गेलते का? पिक्चरला गेलते का? मला नाही माहिती, मला लखन तुझं डोकं गरम आहे, शांत ठेव लागेल. म्हटलं किती शांत ठेवेल, पण तुमच्यासोबत मला यायचं आहे. 3घही जण ज्या वेळेला त्या पात्रावर बसतात, अडिया डोळे उघडतो, अरे तुमच्या घरात माणसं आहेत किती? 4थी एकादशी येते. हे आमटीचं सामान आहे, हे शेंगदाणे आहेत, हे घ्यायचं आणि हे तुमचे आहे ना, हे हिला शिजवायला लावायचं आणि माझं मला द्यायचं आणि तुमचं तुम्ही खायचं. राम प्रभू आता लखनजीकडे पाहतायत, आता हनुमानजीकडे पाहतायत. हनुमानजी सर्प आणण्यासाठी जात आहेत, लखनजी चूल बनवतायत आणि जानकी स्वतः त्या ठिकाणी आता फराळाचं तयार करते. आतापर्यंत अडिया देवाला नैवेद्य दाखवत होता, आज देवाला त्याला नैवेद्य दाखवण्याची पाळी आली. फराळाचं तयार होतंय. फराळाचं तयार झाल्यानंतर रामप्रभूच्या समोर सगळं फराळाचं ठेवलं जाते. सुंदर आहे. रामप्रभू सुद्धा हात जोडून आपल्या ठाकूरजीला बोलावतायत, हमारे ठाकूर जल्दी पधारो. हमारे ठाकूर म्हटल्यानंतर अडिया म्हणतो, तुमचे ठाकूर नंतर माझं मला पाहिजे. तुमचे ठाकूर, त्याचे ठाकूर, तुम्हाला आहे ठाकूर किती? तू ठाकूर, तुझा ठाकूर अजिबात जमणार नाही, माझं मला अगोदर काढून द्यावं लागेल. बाबा मिळेल, तुला सुद्धा मिळेल. अगोदर ठाकूरजीला बोलावण्याच्या अगोदर नैवेद्य काढून दिला जातो अडियाच्या समोर. नंतर रामप्रभू ठाकूरजीला बोलावत आहेत. तिथं शिव पार्वती नंदीवर बसून तयार होत आहेत. अडिया पाहतो, काय माणसं आहेत का भूत आहेत रे म्हणायच्या काय? नंदीवर बसले, सगळ्यांची पंगत बसते आणि सगळ्यांची पंगत बसल्यानंतर ही पंगत पाहून आता अडियाला आपल्या गुरुजीची आठवण येते. नाही, या पंक्तीमध्ये माझे गुरुजी असलेच पाहिजे. आमच्या आश्रमातलं, आमच्या गुरुजीचं
आमचे गुरुजी देत आहेत म्हणून तुम्हाला फराळाचं मिळतील का हो? आणि तुमचं तुम्ही खाताय. तुमचे जसे ठाकूर आहेत तसे आमचे सुद्धा ठाकूर आहेत. आमचे गुरुजी आमचे ठाकूर आहेत. आमची गुरुजी आल्याशिवाय तुम्हाला आता घास घेण्याचा अधिकार नाही. पंगत बसलेली आहे, वदनी कवड श्लोक झालेला आहे. सर्वांच्या पुढे आता अडिया उभा राहतो आणि सांगतो, खबरदार माझे गुरुजी आल्याशिवाय घास घेणार. माझ्या गुरुजीचं सुद्धा पात्र तयार करून ठेवा. अडिया जातो, गुरुजीला म्हणतोय, चाला गुरुजी लवाड आहेत, गुरुजी सगळेच आहे, सगळ्याचे सगळे तिथे येत आहेत. गुरुजी त्यांची पंगत बसली. गुरुजी आपल्या आश्रमातलं सगळं आहे. गुरुजी मी एकटाच आहे गुरुजी त्या ठिकाणी, तुम्ही सुद्धा गुरुजी त्या ठिकाणी. अरे जा बाबा, अरे नाही चाला गुरुजी. मोठ्याने रडतो अडिया. अडिया गुरुजीचा हात पकडतो आणि गुरुजीला त्या ठिकाणी घेऊन जातो. गुरुजी ज्या वेळेला ती पंगत पाहतायत ना, हात बांधून तिथं सगळी पंगत बसलेली आहे, एकांमेकाकडे पाहते, कारण समोर अडिया उभा आहे. हात बांधून सगळी पंगत त्या ठिकाणी बसलेली आहे. गुरुजी त्या ठिकाणी जात आहे. गुरुजी ती पंगत पाहतायत. गुरुजीने ही पंगत स्वप्नात सुद्धा याच्या अगोदर कधी पाहिली नाही, अशी पंगत प्रत्यक्षात पाहतायत. त्या पंक्तीमध्ये देवही आहेत, फक्त देवच नाही तर महादेवही आहेत. त्या ठिकाणी ते पंगत पाहतायत. गुरुजीचे नेत्र आता ढिले होत आहेत. गुरुजीचे नेत्र ढिले होत आहेत. पंगत पाहिल्यानंतर गुरुजी आता आढियाकडे पाहतायत. आता त्या ठिकाणी गुरुजी देवाचं दर्शन घेत नाहीत, महादेवाचं दर्शन घेत नाही, तर अगोदर आढियाचं दर्शन घेत आहे. शिष्य सुद्धा गुरुचा उद्धार करत असतात, म्हणून सुतीष्ण हा शिष्य आहे. अगस्त्य हे गुरुजी आहे. अगोदर रामप्रभूची भेट सुतीष्णाला होते. सुतीष्ण अगस्त्यकडे त्याला घेऊन जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर अगस्तीला सुद्धा अतिशय आनंद होतो आणि त्या ठिकाणी रामप्रभू आता पुढेही काही दिवस वनवासात राहायचं आहे म्हणून ठिकाण विचारतायत आणि अगस्त्य मुनी त्यांना राहण्यासाठी ठिकाण सांगतायत. तुळशीदासजी त्याचं वर्णन करतात. हे प्रभु परम मनोहर ठाऊ, पावन पंचवटी तेहि नाऊ, दंडक बन पुनीता प्रभु करहु, उग्र साप मुनि पर कर हरहु। हे प्रभु परम मनोहर ठाऊ, पावन पंचवटी तेहि नाऊ। हे प्रभु परम मनोहर ठाऊ, पावन पंचवटी तेहि नाऊ, दंडक वन पुनीत प्रभु करहु, उग्र साप मुनी बर कर हरहु। हे दंडक वन आपण पुनीत करावं आणि आपण याच्या पुढे पंचवटीमध्ये राहावं. अगस्त्य मुनी सांगतायत. रामप्रभू पंचवटीमध्ये जात आहेत. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केल्या जात आहे आणि एकदा प्रभू सुख आसीना बसलेले असताना, सुंदर आहे, लखनजी रामप्रभूला काही प्रश्न विचारतायत. ते 5 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, ज्ञान कशाला म्हणतायत? प्रश्न ही एकाच वाक्यात आहे आणि उत्तर सुद्धा एकाच वाक्यात आहे. ज्ञान कशाला म्हणतायत? उत्तर आहे, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ज्ञान म्हणतायत. लखनजीचा दुसरा प्रश्न आहे, वैराग्य कशाला म्हणतायत? सर्व भोगाला काकविष्टेप्रमाणे मांडणे याला वैराग्य म्हणतायत. तिसरा प्रश्न आहे, माया कशाला म्हणतायत? मी आणि माझं जाणणे याला माया म्हणतायत. चौथा प्रश्न आहे, जीव कशाला म्हणतायत? जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतायत. 5वा प्रश्न असा आहे, भक्ती कशाला म्हणतायत? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. याचं उत्तरही फार सुंदर आहे. लखनजीचा 5वा प्रश्न आहे की भक्ती कशाला म्हणतायत? रामप्रभू म्हणतायत, ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतायत. फार सुंदर उत्तर आहे, फार सुंदर. एखाद्या वेळेला तुम्ही भजन करत असाल पण भजनामध्ये जर प्रेम नसेल तर त्याने मी प्रसन्न होणार नाही. एखाद्या वेळेला एखादा भक्त मला शिव्या देत असेल पण त्या शिव्यामध्ये जर प्रेम असेल तर त्याने मात्र मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात भजनामध्ये प्रेम असणं महत्वाचं आहे. नाकामध्ये मोती असावा पण अगोदर नाक असणं महत्वाचं आहे. तसं भजनामध्ये प्रेम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण सज्जनानो, ज्या भजनामध्ये प्रेम नसेल त्या भगवंताला दिलेल्या शिव्या आहेत आणि ज्या शिव्यामध्ये प्रेम आहे ते भगवंताचं केलेलं भजन आहे. ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतायत. भक्ती कशाला म्हणतायत? ज्याने मी प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतायत. पण सज्जनानो, जनाबाई भगवंताला शिव्या देत होती पण जनाबाईची शिव्या सुद्धा भक्ती ठरत होती. असं घडले म्हणतात. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी असताना सकाळी सकाळी काम करायची. सकाळचं काम पहिल्या काळातलं असं होतं की लोक दळण दळायचे, बरोबर आहे ना? दळण दळायचे. जात्यावर दळण होतं. आता जाते जाते
जाते जाते आता जातेच राहिले नाही, आता जिवंत जाते. जिवंत जाते, जिवंत जाते म्हणजे काय हो? तुम्हाला काय हे दळण तयार झालं, चक्कीवर घेऊन जा, चाललं जातं. जिथं जिवंत जात आहे तिथं दगडाच्या जात्याची काय गरज आहे? जाते जाते गेले जाते जाते. जनाबाई दळण दळत होती. जनाबाई दळण दळत असताना आवाज देत होती. कुणाला? देवाला आवाज देत होती. पहिले दळण दळत होत्या स्त्रिया, दळण दळत होत्या. या ठिकाणी काही आमच्या वृद्ध काही माता आहेत, त्यांना माहीत असेल की पूर्वी दळण दळावं लागत होतं. स्त्रिया दळण दळायच्या, दळण दळायच्या सासरला. सासरला दळत होत्या म्हणजे दळण सासरला दळत होत्या आणि कौतुक माहेरचं करत होत्या. गाणे म्हणायच्या, फार सुंदर गाणे होते म्हटलं ते. इतकं सुंदर गाणे म्हणत होत्या. खायचं सासरचं आणि गायचं. वाटेच्या वाटसरा काय पाहतो रे घराले, वाटेच्या वाटसरा काय पाहतो रे घराले, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दाराले. सोन्याचं कुलूप भावाच्या दाराला. आम्ही 2-4 जण होतो, 2-4 काथेर साहेब होते, 2-4 मुंबईची मंडळी होती. आम्ही असा विचार केला, ती नाशिकची काही मंडळी होती, चला एखादा सोन्याचं कुलूपच घेऊन येऊ. तिच्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप आहे म्हणतात, कुलूपच आणू. गेलो तिथं, गेल्यानंतर विचारलं का हो त्या बाईच्या भावाचं घर कोणचे? म्हटलं हे घर होतं, त्याला एवढं मोठं लोखंडाचं कुलूप लावलेलं होतं. का हो? ती बाई तर म्हणत होती सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दाराला आहे. बरोबर आहे म्हटलं, त्या बाईचं सोन्या सावकाराचं याच्यावर कर्ज आहे म्हटलं. सोन्या सावकाराचं त्याच्यावर कर्ज आहे, त्याने हे कुलूप ठोकलंय म्हटलं. ते झोपडपट्टीत राहते. वाटेच्या वाटसरा काय सांगू रे नवाई, माझ्या भावाच्या गडीवर वाघ खेळतात रे लढाई, आणि कुत्र्याला भाकरी नाही. दळण दळत होत्या आणि त्याच पद्धतीने नामदेव महाराजांच्या घरी सुद्धा जनाबाई दळण दळत होती आणि म्हणत होती, भगवंताला आवाज देत होती. भगवान तिथे येत होते. एक दिवसचा प्रसंग असा होता, भगवंताने आपल्या खांद्यावरचा शालू तिथं सोडला होता. जनाबाईची गोधडी घेऊन गेले होते. बडव्यांनी सकाळी ती गोधडी पाहिली. शालू कोणी नेलाय म्हणून तपास केला. जनाबाईच्या घरी तो शालू सापडला. शालू सापडल्यानंतर जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं. मी प्रसन्न होतो ती भक्ती, हे मला सांगायचं. जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं आणि सुळावर देण्याच्या अगोदर म्हणतात त्याची शेवटची इच्छा विचारत असतात. शेवटची इच्छा जनाबाईला विचारली आणि शेवटची इच्छा विचारल्यानंतर जनाबाई म्हणते, एकदा त्या काळ्याचं तोंड पाहू द्या, हीच माझी शेवटची इच्छा आहे. त्या काळ्याचं तोंड पाहण्यासाठी जनाबाई आता रावडात जाते. रावडात भगवंताचं दर्शन घेत नाही, उभी राहते आणि उभी राहून देवाकडे असं बोट दाखवते आणि शिव्या देते. अरे यार विठा मुळा मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. जनाबाई शिव्या देते आणि भगवान
जनाबाईला म्हणतात, जेणे आणखी 2-4 येऊ दे, तुला फार चांगल्या शिव्या देता येत आहेत, मला फार गोड वाटतायत. संकल्पित शिव्या पूर्ण झाल्यानंतर जो भगवान शिशुपालाची एकही शिवी सहन करत नाही, तो भगवान जनाबाईला म्हणते 2-4 येऊ दे, खूपच गोड वाटतायत. म्हणून लक्ष्मणाच्या प्रश्नाचं उत्तर आहे, भक्ती कशाला म्हणतायत? रामप्रभू म्हणतायत, मी ज्याने प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. मी ज्याने प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतायत. आणि सज्जनानो, त्या ठिकाणी रामप्रभू, वैदेही आणि लखनजी राहत असताना रावणाची बहीण आहे की जिचं नाव शूर्पणखा आहे. शूर्पणखा त्या ठिकाणी सुंदर रूप धारण करून येते आणि शूर्पणखेत सुंदर रूप धारण करून त्या ठिकाणी रामप्रभूच्या आणि लखनजीच्या समोर उभी राहते. रामप्रभूच्या समोर उभी राहिल्यानंतर तिने असं स्वरूप कधी पाहिलंच नाही, पण रामप्रभूला आणि लखनजीला ती विचारते, कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. असं सुंदर स्वरूप मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही, पण तुझ्या सोबत जी बसलेली आहे ती तुला शोभणारी नाही, म्हणूनच मी या ठिकाणी आलेली आहे. माझी इच्छा तू पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेला रामप्रभू म्हणतायत, केली असती तुझी इच्छा पूर्ण, पण हे सोबत आहे आणि हे सही द्यायला तयार नाही ना, सही देत नाही म्हणताय. तू लखनजीकडे जा. लखनजीकडे शूर्पणखा जाते. लखनजी शूर्पणखेला काही नीती सांगतात ते अतिशय महत्त्वाचे आहे. लखनजी म्हणतायत, हे शूर्पणखा, सेवकाला सुख, भिकाऱ्याला सन्मान, व्यसनाला धन, व्यभिचाराला शुभ गती आणि लोभ्याला यश कधी प्राप्त होत नसते, तसा मी सेवक आहे. सेवकाने कधी सुखाची इच्छा करायची नसते, सेवकाच्या जीवनामध्ये दुःखच असते, म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. रामप्रभू संकेत करतायत आणि संकेत मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लखनजी तिची विटंबना करतायत. तिचं नाक आणि कान कापल्या जाते. खूप भाव आहे, कानच का कापल्या जाते, नाकच का कापल्या जाते, नाक आणि कान कापल्या जाते. आणि त्या ठिकाणी ती शूर्पणखा आपलं विराट स्वरूप, आपलं ते राक्षसी स्वरूप प्रकट करते आणि शूर्पणखा आता रावणाकडे जाते. रावणाच्या सभेमध्ये शूर्पणखा गेल्यानंतर रावणाला काही नीती समजून सांगते. रावणाला म्हणते की लेका रावणा, विषय संघाने संन्यासी, वाईट विचाराने राज्य आणि दारू पिल्याने माणसाच्या जीवनामध्ये लाज राहत नसते. एक लक्षात ठेव, तुझा शत्रू या ठिकाणी आलेला आहे. शत्रू, रोग, अग्नी, स्वामी, पाप आणि सर्प याला कधी माणसाने लहान मानायचं नसते. एखाद्या वेळेला नागिन नावाचा साप जरी लहान दिसत असला तरी तो जर चावा घेत निघाला तर तो एकाच वेळेला 12 हत्तीला मारू शकतो, एवढं त्याच्यामध्ये विष असते. म्हणून साप जर लहान असला तर त्याला कधी लहान मानायचं नसते. अग्नी जर लहान असला तर त्याला कधी लहान मानायचं नसते. तसा शत्रू जरी लहान दिसत असला तरी त्याला कधी लहान समजायचं नसते. तुझा शत्रू या ठिकाणी आलेला आहे असं रावणाला कळलं. रावणाने विचारलं त्या ठिकाणी, खलदूषणाने तुझं सहकार्य केलं नाही का? त्यावेळेला शूर्पणखा म्हणते, खलदूषणाने सहकार्य केलं, पण त्याने त्यांना क्षणात संपवलं. रावण विचार करतो, त्याने जर त्याला क्षणात संपवलं असेल तर तो नक्कीच भगवान आहे. खलदूषण मोही समबलवंता, तीनोह कुमार बिनु भगवंता. भगवंताशिवाय त्यांना कोणी मारू शकत नाही आणि मला सुद्धा त्याच्याच हाताने मरायचं आहे. काय केलं पाहिजे? होईल भजन तामस देहा. मी तामस आहे म्हणून माझ्याकडून तर भक्ती होणार नाही, पण विरोध म्हणून त्याची भक्ती केल्याशिवाय मी आता राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मामाला बोलावलं जाते. रावणाच्या मामाचं नाव आहे मारीच मामा. रावणाच्या मामाचं नाव आहे मारीच मामा. ज्या वेळेला भाच्यावर काही असा प्रसंग असेल त्यावेळेला भाचे मामाला बोलावत असतात आणि इतिहासामध्ये असे काही मामा झाले की ते भाच्याचं नेहमी वाटोळं करत असतात. मारीच मामा, शकुनी मामा, कंस मामा आणि तुम्ही कोणाचे तरी अर्थात मामाला बोलावलं जाते. मामा त्या ठिकाणी येत आहेत. मामा रावणाची समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण रावण ऐकत नाही. त्यावेळेला मामा सुद्धा एक सुंदर नीती सांगतायत. मामा असं म्हणतायत की 9 माणसाशी विरोध करायचा नसते. शस्त्रधारक फार महत्वाचा आहे. भेद जाणणारा, स्वामी, मूर्ख, धनवान, वैद्य, भाट, कवी आणि स्वयंपाकी यांचा कधी विरोध करायचा नसते. कवीचा कधी विरोध करायचा नाही. पत्रकाराला कधी बोलायचं नाही, ते काय करतील काही सांगता येत नाही. कवीचा कधी
विरोध करायचा नसते. आणि आणखी एक सांगितलं, भाटाचा कधी विरोध करायचा नसते. ते काय नाडनावर चुकून जातील काही सांगताच येत नाही. भाटाचा कधी विरोध करायचा नसते. त्याच पद्धतीने स्वयंपाकाचा कधी विरोध करायचा नसते. घरामध्ये जे स्वयंपाक करत असतील त्यांचा कधी विरोध करू नका. होत असेल तर सकाळी सकाळी त्यांचं दर्शन घेत जा. जय देव जय देव, जय माझी बायको, तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकू. जय देव जय देव. अर्थात स्वयंपाकाचा कधी विरोध करायचा नाही. ते कोण्या वेळेला काय त्या स्वयंपाकात टांगतील काही सांगता येत नाही, म्हणून स्वयंपाकाचा विरोध करायचा नाही. हा भेदी आहे, याचा विरोध करणं सुद्धा बरा नाही. म्हणून मारीच मामा विचार करतो की या मूर्ख रावणाच्या हातून मेल्यापेक्षा रामप्रभूच्या हातून मरणं काय वाईट आहे. म्हणून त्या ठिकाणी मारीच मामा होकार देतो, हरणाचं रूप धारण करतो. हरिण तयार होते आणि ते गोंडस हरिण त्या खोपडीच्या समोरून जाते, त्या पंचवटीच्या समोरून जाते. त्याच वेळेला जानकी फुलं तोडण्याच्या निमित्ताने बाहेर आलेली आहे. एक एक फुल ज्या वेळेला डारलीत टाकते त्यावेळेला तिचं त्या हरणाकडे लक्ष जाते आणि हरणाकडे लक्ष गेल्यानंतर जानकी म्हणते, प्रभू तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती. हे नयन भाळले त्याच्या अंगावरती, ते इंद्रच्या कसे भासले उडता, आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. कशासाठी मला भरतजीला तो भेट द्यायचा आहे. तो सुवर्ण मृग आहे, सुवर्ण मृग आहे असं म्हटल्यानंतर रामप्रभू म्हणताय, सुवर्णाचा मृग कधी झाला नाही, कधी होणार नाही. तुला जो दिसतो तोही सुवर्णाचा नाही, तू असा हट्ट करू नको. अर्थात तो हरिण हरिण आहे, तो कातड्याचा अर्थात भगवंताने नैसर्गिक बनवलेला आहे. तो हरिण सोन्याचा नाही. तुझी ज्या अर्थी बुद्धी विपरीत होते त्या अर्थी तुझा विनाशकाल जवळ आलेला आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी, अर्थात हट्ट करते आणि श्री हट्ट आहे म्हणून रामप्रभूला जावं लागते. रामप्रभू जातायत. हरिण लपत शपथ पुढे जातो आणि हरणाला ज्यावेळेला बाण लागतायत त्यावेळेला हरिण रामप्रभूचं नाव घेत नाही, तो लखनजीचं नाव घेतो. हाय लक्ष्मणा असा आवाज आल्यानंतर जानकी त्या ठिकाणी लखनजीला म्हणते की लखनजी तुम्ही गेलं पाहिजे, लखनजी तुम्ही गेलं पाहिजे. रामप्रभू काहीतरी संकटात आहेत. लखनजी म्हणतायत ते संकटातून पार करणारे आहेत, संकटात येणारे नाही. जानकी त्या ठिकाणी लखनजीचं ऐकत नाही. जानकी त्या ठिकाणी लखनजीला अभद्र बोलते. जानकी म्हणते, प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते म्हणसी तू नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष पापी निष्ठंक तुझे. अरे लखनजी बद्दल माझा अभिलाष धरोनी मणी, वनासी आला सेवक होनी, राक्षसे रामे वधिले अवनी, मज निज पत्नी कृपासी. असं बोलल्यानंतर लखनजीला अतिशय वाईट वाटतंय. दादाजी लखनजी पायातल्याशिवाय दुसरे अलंकार जाणत नाहीत. त्या लखनजीला ज्यावेळेला जानकी असं बोलतंय त्यावेळेला लखनजीला अतिशय वाईट वाटतंय. लखनजी रेषा मारून ठेवत आहे. या रेषेच्या अलीकडे भावी कधी यायचं नाही, हे तुमची मर्यादा आहे. स्त्री जीवनामध्ये मर्यादा हे स्त्री जीवनाचं भूषण आहे, म्हणून तिने मर्यादेने राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी लखनजी रेषा मारून ठेवत आहेत. लखनजी जात आहे. लखनजी गेल्यानंतर त्या ठिकाणी रावण येतो. रावण आल्यानंतर जानकीला घेऊन जातो. रामप्रभू आणि लखनजी परत येत आहेत. आल्यानंतर जानकी दिसत नाही म्हणून रामप्रभू आणि लखनजी विरह करतायत. विरह करत जात असताना हाय सीते, हाय सीते, हाय सीते, हाय सीते असं म्हणतायत. तेवढ्यात रामप्रभूला हाय राम, हाय राम, हाय राम, हाय राम असा आवाज येतो. कोण माझं नाव घेतंय म्हणून रामप्रभूचे पावलं त्या दिशेने निघतायत. जातात तर तिथे एक जटायू आहे, एक पक्षी आहे, गीध नावाचा पक्षी आहे. माझं नाव घेतो म्हणून त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेत आहेत. सज्जनानो, रामकथेतील श्रीमंत दशरथ नाही तर रामकथेतील श्रीमंत जटायू आहे. नेमाने ज्याला मांडी मिळायला पाहिजे होती ती मांडी दशरथाला न मिळता जर जटायूला मिळत असेल तर मला असं वाटतंय की दशरथापेक्षा सुद्धा जटायू फार मोठा श्रीमंत आहे. जटायूचं डोकं आपल्या मांडीवर घेत आहेत. प्रभू त्याला विचारतायत. सगळा वृत्तांत जटायू सांगतो. जटायूला दिव्य शरीर देण्यासाठी वचन देत आहेत.
आहेत, पण जटायू म्हणतो नाही प्रभू, मला आता दिव्य शरीर नको, आता मला मरण पाहिजे, मी भाग्यवान आहे. रामप्रभूकडे पाहत पाहत त्या ठिकाणी जटायू आपले प्राण सोडतो. प्रभू तिथून पुढे निघतायत. एक्सप्रेसमध्ये ड्रायव्हरला कुठे कसरतच करावं लागते गाडी चालवताना आहे. अर्थात आता तिथून पुढे प्रभू निघतायत. प्रभू सज्जनानो, ज्या प्रसंगाची आपण वाट पाहताय किंवा जो प्रसंग रामायणामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे, तो प्रसंग आता समोर येतो आणि रामप्रभू चालत चालत आता शबरीच्या घरी येत आहेत. शबरीच्या घरी येत आहेत. शबरी मातेला मातंग ऋषीने आशीर्वाद दिलेला आहे. शबरी मातेला आशीर्वाद देण्याचं कारण असं आहे की शबरीचं वय 7 वर्षाचं आहे. काळ पहिला आहे. शबरीचं लग्न ठरतंय आणि शबरीच्या लग्नामध्ये त्यांच्या कुलाच्या परंपरानुसार काही बोकडे आणल्या जात आहेत. काही बोकडे आणल्या जात आहेत. बोकडे आणल्या जात आहेत. शबरी आपल्या आईला विचारते, मा हे बोकडे कशासाठी आणले? बोकडे माहिती आहेत ना, हे बाकरं बोकडे काय म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात? बोकडे, शेळ्या, मेंढ्या काय असतील ते आणले जात आहेत. हे कशासाठी मा? हे बा कशासाठी म्हटल्यानंतर शबरीची आई सांगते, बाप तुझं उद्या लग्न आहे, परवा तुझं लग्न आहे आणि आपल्या लग्नामध्ये अशी परंपरा आहे, हे कापावंच लागते. प्रत्येकाच्या लग्नाची परंपरा असते. मारवाड्याच्या लग्नात जर तुम्ही गेला तर खायची मजा परंपरा आहे. मारवाड्याच्या लग्नात खायची मजा, मराठ्याच्या लग्नात भांडणाची मजा झालेच पाहिजे. हे मुलीचे मामा, मी मुलीचा मामा, फुल लागेल मुलीचा मामा, मुलाचा मामा फुल लागेल. मराठ्याच्या लग्नात भांडण झालेच पाहिजे. अर्थात आपल्या कुलाची ती परंपरा आहे, हे बोकडे कापलेच पाहिजे. हे जर कापले नाही तर गिधाडं उतरत नाहीत. गिधाडं इथं येण्यासाठी बोकडे कापले पाहिजेत. आजच्या कथेची आणखी एक विनंती असेल, दादा, मांसाहार आपला हाच नाही. मांसाहार आपला नाही. माणसाने दुसऱ्याला जगवायचं असते, दुसऱ्याच्या रक्तावर कधी जगायचं नसते. दुसऱ्याच्या रक्तावर माणसाने कधी जगायचं नसते. किसी के काम जो आहे उसे इंसान कहते आहे. दुसऱ्याच्या रक्तावर माणसाने कधी जगायचं नसते. म्हणून माणसाला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. मी बोलत नाही, वेद सांगतो, मांसम न भक्षेत. ज्याचे दात सुडे आहेत, जो जिभेने पाणी पितो, त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. मला असं वाटते आपण जिभेने पाणी पित नाही. तुमच्याकडे कोण जिभेने पाणी पित आहे? हां, कासव, वाघ. हे उत्तर बरोबर आहे, वाघापेक्षा. कारण कुत्रा आपल्या जवळ आहे. वाघ जिभेने पाणी पितो म्हणून त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. कुत्रा जिभेने पाणी पितो म्हणून त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. जो जिभेने पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. आपण कशाने पाणी पिता? ओठाने पाणी पितो, पण आपल्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. तो अधिकार जर कुत्र्याचा असेल आणि कुत्र्याचा अधिकार जर तुम्ही घेत असाल तर मला असं वाटतं तुम्हालाही कुत्र म्हणायला काही हरकत नाही. मांस खाण्याचा अधिकार सज्जनानो माणसाचा नाही. माणसाने दुसऱ्याच्या जीवावर कधी जगायचं नाही. माणसाने मांस खायचं नाही. होत असेल तर पहा बाबा, आतापर्यंत झालं ते सोडून द्या, पण याच्या पुढे कधी मांस खाऊ नका. आणि मी असं म्हणेन, तुम्ही जर अमर असाल तर मग खायला हरकत नाही, हळू खायचा. आणि आम्हाला जर अमर करत असाल तर आम्हालाही आणून द्यायचा. जाऊ द्या, कथेचं नंतर पाहू. मांस खाल्णारी माणसं जर अमर होत असतील तर खायला काही हरकत नाही. पण मांस खाणारी माणसं जर मरणारी असतील तर त्यांना दुसऱ्याला मारण्याचा काही अधिकार नाही. रामकथा सांगते बरं का, मी सांगत नाही. एखाद्या वेळेला स्टेजच्या खाली उतरल्यानंतर मी सांगणारही नाही. हे आसन तुम्हाला सांगते, होत असेल तर बघा. आणि इथं तर कोणी तसं नाहीच, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. बाहेर तुझं परवा लग्न आहे आणि हे सगळे कापले पाहिजेत. शबरी विचार करते, माझ्या लग्नामध्ये जर निरपराध प्राण्याची हत्या होत असेल तर मी लग्न करणार नाही. 7 वर्षाच्या वयामध्ये शबरी अरण्यामध्ये निघून जाते. भाग्यवान आहे, मातंग ऋषीचा आश्रम लागतो. मातंग ऋषीची सेवा करते. अनेक वर्ष सेवा झाल्यानंतर मातंग ऋषी आशीर्वाद देत आहेत, हे शबरी तुझ्या सेवेचं फल आहे. एक दिवस तुला रामप्रभू भेट दिल्याशिवाय राहणार नाही.
रामप्रभू तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. परमार्थामध्ये परीक्षा नाही, परमार्थामध्ये प्रतीक्षा आहे. शबरी माता असं विचारत नाही केव्हा येतील, कसे येतील, अगोदर फोन येईल का, अगोदर काही अजिबात न विचारता शबरी म्हणते एक दिवस माझ्या घरी जर रामप्रभू येत असतील तर मला त्या रामप्रभूची वाट पाहावी लागेल. 87,000 वर्षापर्यंत शबरी माता रामप्रभूची वाट पाहते. शबरी जशी जशी वृद्ध होते तशी तशी शबरीची प्रतीक्षा जवान होते आणि शबरी म्हणते जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, पावन होगा। बगिया में जाके मैं कलिया चून लाऊंगी, कलिया चून लाऊंगी, कलिया चून लाऊंगी। हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी। पूजा की थाली में चंदन होगा, शबरी की कुटियों पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, एक दिवस राम प्रभु मां कहने वाला मैं तो किसी की मां नहीं हो सकती, मेरे घर तो आज मेरे प्रभु आने वाले हैं ना, इसलिए मैं सेवा में व्यस्त हूँ, मैं किसी की मां नहीं हो सकती. शबरी माता ज्यावेळेला बाहेर येते, सज्जनानो अर्जुनाला भगवान म्हणतायत की अर्जुना मी हे जगाची माता आहे, पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा. तो भगवान त्या ठिकाणी शबरी मातेला माता म्हणतो, शबरीचं दर्शन घेतो, त्या ठिकाणी शबरी मातेला नवविधा भक्तीचं दान देतो. शबरी माता अर्थात शबरी मातेचा रामप्रभू निरोप घेत आहेत. शबरी मातेचा रामप्रभूने निरोप घेतल्यानंतर शबरी माता सुद्धा इहलोकाचा निरोप घेते. पुढे पंपासरावला रामप्रभू येत आहेत. नारदजीची त्या ठिकाणी भेट होते आणि तिथून नारदजीला मार्ग विचारून पुढे आता किष्किंधा कांडाला सुरुवात होणार आहे आणि पुढे आता भगवान ऋषमुख पर्वताजवळ येत आहेत. ऋषमुख पर्वताजवळ ज्या वेळेला भगवान येत आहेत त्यावेळेला ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहतो, तो वालीचा भाऊ आहे. तो ऋषमुख पर्वतावर राहतो याचं कारण वालीला त्याने घराच्या बाहेर काढून दिलेलं आहे. वालीने त्याला घराच्या बाहेर काढून दिलेला आहे. ऋषमुख पर्वतावरच राहतो याचं कारण एका साधूचा वालीला शाप आहे की तो त्या ठिकाणी येऊ शकत नाही, म्हणून ऋषमुख पर्वतावर हा राहतो. हे दोन क्षत्रिय, हे दोन तरुण ज्यावेळेला त्याला तिथून दिसत आहे त्याला त्यावेळेला असं वाटतं की हे वालीनंच आपल्याकडे पाठवलेले असले पाहिजेत, आता हे मला मारणार, म्हणून त्यांचा परिचय घेण्यासाठी हनुमानजीला त्या ठिकाणी पाठवल्या जाते. फार सुंदर आहे. हनुमानजीला त्या ठिकाणी पाठवलं जात आहे. हनुमानजी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या दोघांचाही परिचय विचारतायत. हो तुम श्यामल गौर शरीरा, क्षतिरूप फिरहु बनवीरा। कठिन भूमि कोमल पदगामी, पवन हेतु विचरहु मन स्वामी। पवन हेतु विचरहु मन। ओ तुम श्यामल गौर शरीरा, एक श्याम आहे, एक गौर आहे. छत्री रूप फिरवू बनबीरा, छत्र्याचा वेश धारण करून तुम्ही या वनवासामध्ये फिरताय. कठीण भूमी ओ मलपदगामी, ज्या भूमीवर तुम्ही फिरताय ती भूमी अतिशय कठीण आहे, ज्या पायाने तुम्ही फिरताय ते पाय अतिशय कोमल आहे. असा कोणचा प्रसंग आहे प्रभू की असे कोमल पाय या कठीण भूमीवर फिरताय? असं विचारल्यानंतर भगवान आपला परिचय देत आहेत. कौसलेश दशरथ के जाये, आम्हाला आमच्या वडिलाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही इथं आलो. आम्ही दोघं जरी दिसत असलो तरी आम्ही दोघं नाही, आमच्यासोबत एक स्त्री सुद्धा होते, पण ती स्त्री रावणाने पळून नेली. अशा पद्धतीचा परिचय दिल्यानंतर हनुमानजी आपल्या वास्तव रूपामध्ये तिथं प्रकट होत आहेत आणि हनुमानजी म्हणतायत महाराज मी तर आपला सेवक आहे, मी तर आपला सेवक आहे. असं म्हटल्यानंतर हनुमानजीला पहिल्याच भेटीमध्ये रामप्रभू म्हणतायत तू मला लखनजीपेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहेस, लखनजीपेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहेत. असं म्हटल्यानंतर लखनजीपेक्षा दुगुणा प्रिय आहेस असं म्हटल्यानंतर लखनजी म्हणतात बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. उपाशी राहिलो नाही का, झोपलो नाही, इतक्या दिवसाचा तुमचा कार्यकर्ता मी, आणि
हे कोण आलं वेळेवर आणि तुम्ही म्हणता की याच्यापेक्षा तू प्रिय आहेस, अशानं कार्यकर्ते टिकतील कसे? तू मला लखनजीपेक्षा सुद्धा दुगुणा प्रिय आहेस असं म्हटल्यानंतर लखनजीला थोडंसं वाईटच वाटतंय. पण त्यावेळेला रामप्रभू म्हणतायत हनुमानजी म्हणतायत की प्रभू तुम्हाला सुग्रीवाच्या भेटीला आलं पाहिजे. प्रभू म्हणतायत की हनुमान मी आलो असतो रे दादा, पण मी खूप फिरलो, आता मला वर चढण्याची शक्ती राहिली नाही. हनुमानजी म्हणतायत बाबा आतापर्यंत तुमचं वाहन तुमच्याजवळ नव्हतं म्हणून तुम्हाला पायी फिरावं लागलं, आता तर वाहन जवळ आहे, आता पायी फिरण्याची काय गरज आहे? आता तर वाहन आहे ना, आता पायी फिरण्याची काय गरज आहे? पण दादा आम्ही दोघं जण आहोत ना. हनुमानजी म्हणतायत 2 सीटची व्यवस्था आहे ना, 2 सीटची व्यवस्था आहे. एका खांद्यावर रामप्रभूला, एका खांद्यावर लखनजीला घेतायत, जय श्रीराम म्हणतायत. एकाच उड्डाणामध्ये वर पोहोचतायत. लखनजीचे तर भोंडच जिरते की बाप रे बाप, मी शेषाचा अवतार, सगळ्या पृथ्वीचा भार सहन करण्याची शक्ती माझी आहे आणि माझाही भार सहन करण्याची शक्ती जर तुझी असेल तर तू माझ्यापेक्षा दुगुणा नाही 10 पटीने मोठा आहेस. त्या ठिकाणी जात आहेत. सुग्रीवाचे आणि रामप्रभूची मैत्री होते. सुग्रीवाची आणि रामप्रभूची मैत्री होते आणि मैत्रीचे काही निर्णय त्या ठिकाणी केल्या जात आहेत. मैत्रीबद्दल सुद्धा काही लक्षणं सांगितल्या जात आहेत. रामप्रभू म्हणतायत सुग्रीवा, आपला मित्र जर वाईट मार्गाने चालत असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणणं हे मित्रतेचं लक्षण आहे. सुद्धा आपला मित्र जर वाईट मार्गाने चालत असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणणे हे मित्रतेचं लक्षण आहे. म्हणायचं त्याला, चल मेरे भाई तुझे हाथ जोड़ता हूँ तुझे पाव पड़ता हूँ, जा जा जा, तरी सुद्धा त्याला. अर्थात आपला मित्र जर वाईट मार्ग, कधी कधी तुमच्याही भाषेमध्ये समजून सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो, आपला मित्र जर वाईट मार्गाने चालत असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणणं हे मित्रतेचं एक लक्षण आहे. मित्रतेचं दुसरं लक्षण असं आहे, घेण्या देण्यामध्ये कधी वाद नसणार. घेण्या देण्यामध्ये वाद नसतं, नाही तर घेण्या देण्यामध्ये वाद असायचं, काल मी तुला पाजली तू मला आज पाज, मित्रता टिकणार नाही. मित्रता जर टिकायची असेल तर महिनाभर एकट्यानेच पाजली पाहिजे. अर्थात मित्रतेचं दुसरं लक्षण आणि मित्रतेचं तिसरं लक्षण आहे सज्जनानो, आपला मित्र जर संकटात असेल तर त्याला सहकार्य करणे हे मित्रतेचं. मित्र जर संकटात कामा पडत नसेल तर तो मित्र कसा? एक मित्र घसरून पडल्यानंतर त्याच्या मेंदूला थोडासा मार लागला, तो दवाखान्यामध्ये भरती झाला. आपल्या मित्राला त्याने फोन केल्यानंतर सांगितलं, अरे दादा मी पडलो रे, मी आता दवाखान्यामध्ये आहे म्हटल्यानंतर तो मित्र म्हणतोय काही कर. अरे माझं तर तुझ्यासाठी सर्वस्व आहे दादा, तू दवाखान्यामध्ये आहेस? हा म्हटलं मी दवाखान्यामध्ये आहे, माझं तुझ्यासाठी सर्वस्व आहे, माझा पैसा तुझ्यासाठी, माझी इस्टेट तुझ्यासाठी, माझं रक्त तुझ्यासाठी. म्हटले रक्त इस्टेट आणि पैसा नंतर राहू दे, अगोदर तू दवाखान्यात आहे. त्यावेळेला तो म्हणतोय काय सांगा गड्या, पाऊस चालू आहे आणि माझ्याजवळ छत्री नाही म्हणून मी आताच तुझ्याकडे येऊ शकत नाही. रक्त इस्टेट पैसा छत्री नाही म्हणून येऊ शकत नाही, याला मित्रता म्हणताय? हे मित्रता आहे. मित्रता त्याला म्हणताय की जो मित्र संकटात कामा पडत असेल. दादा कथा फार मोठ्या असतात. मित्रतेचं लक्षण सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आग्र्याला जात आहेत त्यावेळेला महाराजांची जे सुटका करून देत आहेत ते फिरोजी आणि मदारी मेहतर हे 2 मुलं सुटका करून देत आहेत. आम्ही मेलो तरी चालेल पण आमचा मित्र जगला पाहिजे, याला मित्रता म्हणतायत. म्हणून मित्रता त्याला म्हणतायत की जो संकटात कामा पडत असेल. मित्रतेची लक्षणं सांगितल्या जात आहेत. आणि ज्या वेळेला सुग्रीव हे सगळा वृत्तांत सांगतो त्यावेळेला सुग्रीवाला सांगितलं जातंय की तू आता युद्धासाठी तयार झालं पाहिजे. वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध चालू होतं. एका वृक्षाच्या आडून भगवान वालीला बाण मारतायत. वाली खाली पडतो. वाली विचारतो, भगवान आप तो धर्म धुरंधर हो, धर्म की संस्थापना करने के लिए आपका अवतार है, तो मुझे मारने का अधर्म आपने क्यों किया? धर्म धरे हो अवतरे हो गोसाई, मारहु मोहि व्याध की नाही, मैं बैरी सुग्रीव प्यारा, कवन अवगुणम नाथ मोहि मारा. त्यावेळेला रामप्रभू त्याला नीती सांगतायत की बाबा रे, अनुज बधू भगिनी सुतनारी, या 4 कन्येकडे जो कुदृष्टीने पाहत असेल तो 1 नंबरचा अधर्मी आहे, त्यातला तू एक आहेस, म्हणून मी तुला मारलं. सज्जनानो, त्या ठिकाणी वालीच्या अंगातलं अशुद्ध रक्त निघून जातंय. वाली आता शुद्ध होतो आणि वाली आता मरणार आहे. पण मरणाच्या अगोदर वाली अतिशय चांगलं काम करतो की ते प्रत्येक वालीनं करायचं आहे.
मरण्याच्या अगोदर तो वाली अतिशय चांगलं काम करतो की ते प्रत्येक वालीने करायचं आहे. वाली आपल्या मुलाचा नाम अंगदाचा हात रामप्रभूच्या हातात देतो, नाम चांगल्या माणसाच्या हातात देतो. त्याच पद्धतीने प्रत्येक वालीने मरण्याच्या अगोदर आपल्या मुलाचा हात चांगल्या माणसाच्या हातात देणं महत्वाचं आहे. चांगल्या माणसाच्या हातात द्यायचा दादा, संस्कृतीच्या हातात द्यायचा, या देशाच्या हातात द्यायचा, देशसेवेच्या हातात द्यायचा. आपल्या मुलाचा हात रामप्रभूच्या हातात देऊन वाली त्या ठिकाणी यहलोकाची यात्रा संपवतो. तारा अतिशय विलाप करते आणि त्या ठिकाणी सुग्रीवाला ती गादी दिल्या जाते, अंगदाला युवराजपद दिल्या जाते. आणि गादी मिळाल्यानंतर थोडासा सुग्रीव विसरतो. आठवण करून देण्यासाठी लखनजी जात आहेत. आणखी तो भानावर येतो आणि भानावर आल्यानंतर 4 दिशेकडे 4 पद्धतीची सेना पाठवल्या जाते. दक्षिण दिशेकडे जी सेना पाठवल्या जाते सीतामाईचा शोध लावण्यासाठी, दक्षिण दिशेकडे जी सेना पाठवल्या जाते त्यात जामवंत आहे, नल नील आहे, अंगद आहे आणि हनुमानजी आहे. दक्षिण दिशेला ते जात आहेत, समुद्राच्या काठावर थांबतायत. महिन्याभरात जर शोध लागला नाही आणि तसेच जर तुम्ही परत आला तर सुग्रीव म्हणतो मी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते महिना होतो तरी सुद्धा जानकीचा शोध लागत नाही. जटायूचा भाऊ आहे, त्याचं नाव संपाती आहे. तो एका डोंगरामध्ये एका बिळामध्ये राहतो, तेवढा तो बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्या संपातीला अंगदजी जटायूचं सगळं चरित्र सांगतायत आणि जटायूला जे मारलं त्या रावणाला मारलं असतं, पण मला पंख नाहीत म्हणून मी त्याला मारू शकत नाही. मला पंख नाही म्हणून मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, नाही तर मीच रावणाला मारलं असतं. पण मी एक करू शकतो, माझी दृष्टी फार दूर जाते. मी तुम्हाला दाखवू शकतो की लंका कुठं आहे, जानकी कुठं बसलेली आहे. संपाती एका टेकड्यावर उभा राहतो, तिथून पाहतो आणि सगळा वृत्तांत सांगतो. त्रिकूट नावाचा पर्वत आहे, त्या ठिकाणी रावणाची लंका आहे. त्या लंकेमध्ये एक बाग आहे, तिचं नाव अशोक बाग आहे आणि अशोक बागेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली जानकी शोक करत आहे. हा वृत्तांत तर कळतोच, पण आता जावं पुन्हा याच्याबद्दलची चर्चा चालू होते. जामवंताला विचारलं जातं तुम्ही जाणार का? जामवंत म्हणतायत गड्या मी म्हातारा झालो म्हणून मला जाता येणार नाही. म्हातारी माणसं कधी पुढच्या गप्पा करत नाहीत, ते पाठीमागच्या गप्पा करत असतात. भूतकाळातल्या आम्ही का असं होतं असं. म्हातारी माणसं नेहमी मागच्या गोष्टी करत असतात. जामवंत म्हणतायत मी गेलो असतो पण मी म्हातारा आहे म्हणून मला जाता येणार नाही. अंगदजी म्हणतात मी जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही. हनुमानजीला विचारला जाते. हनुमानजी म्हणतायत सहित सहाय रावण ही मारी आणू जामवंत मैं कुछ होतो उचित सीतावन निज होई. सहित सहाय रावण ही मारी आणूया त्रिकूट उभारी. मी जाऊ शकतो, त्रिकूट पर्वत उचलून आणू शकतो, रावणाला मारू शकतो, एका उड्डाणामध्ये 4 एरझारा मारू शकतो असं हनुमानजी सांगतायत. आणि त्या ठिकाणी हनुमानजीने असं सांगितल्यानंतर आता हनुमानजीला जामवंतजी आशीर्वाद देत आहेत. श्रेष्ठ व्यक्तीचं त्या ठिकाणी हनुमानजी दर्शन घेत आहेत. एका उंच पर्वतावर उभे राहत आहेत आणि उंच पर्वतावर उभे राहून उंच उडी मारायची आहे म्हणून आपले पाय खाली रोवत आहे. जसे पाय खाली रोवल्या जात आहे तसा तो पर्वत खाली जातो आणि त्यातले सगळे धातू बाहेर निघतायत. जय श्रीराम, जय श्रीराम म्हटलं जातंय आणि उड्डाण घेत आहेत. समुद्रावरून प्रवास चालू होतो. प्रवास अतिशय कठीण आहे आणि भक्तीचा प्रवास आहे, पण त्या ठिकाणी संकट येत आहे. चांगलं आहे का? पहिलं संकट असं येतंय की मैनाक नावाचा पर्वत आहे तो वर येतो. मैनाक नावाचा पर्वत हनुमानजीला म्हणतोय की हनुमानजी तुम्ही फार चांगल्या कामासाठी चालला, तुम्हाला फार दूर जायचं आहे म्हणून माझ्यावर तुम्ही थोडासा आराम करा अशी माझी इच्छा आहे. हनुमानजी म्हणतायत रामप्रभूचं काम झाल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये आराम नाही आणि मी तुझ्यावर आराम घेणार नाही. याचं कारण तू मातीचा नाही, तो पर्वत सोन्याचा आहे. तू जर मातीचा असता तर एखाद्या वेळा मी तुझ्यावर आराम घेतला असता, पण तू सोन्याचा आहेस आणि सोन्याने आजपर्यंत कोणाला आराम दिलाय म्हणून मला आराम दे. सोनेवाले ओ सोनेवाले इथं नाही ना कोणी? ओ द्राक्षावाले, द्राक्षावाले सोनेवाले बरोबरच आहे मला. ऊसावाले सोनेवाले द्राक्षावाले. सोनेवाले सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है, इसलिए सोने वाले सोना नहीं. सोनं कुठं आराम देत असतं का? म्हणून मी तुझ्यावर आराम घेणार नाही. तिथून पुढे निघतायत
पुढे निघाल्यानंतर एक सुरसा नावाची राक्षसीन, सुरसा नावाची सापाची आई त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी येते. तिच्याही परीक्षेला हनुमानजी उतरत आहेत, पुढे जात आहेत. पुढे गेल्यानंतर एक ईर्ष्या नावाची राक्षसीन आहे, ती समुद्रात राहत आहे आणि वरून जर एखादी कोणी गेलं आणि त्याची जर सावली पडली तर त्या सावली पडेल त्याला ओढून घेते आणि त्या ठिकाणी खाते. त्याला रामकथेमध्ये जरी तिचं नाव नसलं तरी तिला आपण ईर्ष्या म्हणू, की जिला पुढे गेलेली माणसं सहन होत नाहीत, ती ईर्ष्या आहे. पुढे गेलेली माणसं सहन होत नाही त्याला काय म्हणताय? ईर्ष्या म्हणताय. हो, एखादा जर आपण पायी चालताना सायकलवाला पुढे गेला तर आपल्याला सहन होत नाही. सायकलवाल्याला मोटरसायकलवाला गेला तर सहन होत नाही. ईर्ष्या म्हणताय. आणि ईर्ष्या ही माणसाच्या जीवनामध्ये नेहमी दुःख देते, म्हणून ईर्ष्या अतिशय वाईट आहे. हनुमानजी वरून जात असताना हनुमानजी वरून जात असताना त्या ठिकाणी ईर्ष्या आकर्षित करून घेते. हनुमानजी आत येत आहेत, त्या ठिकाणी येत आहेत, ईर्षीला पकडतायत. ईर्ष्या आपण भक्त आहोत, भक्ताच्या जीवनामध्ये ईर्ष्या बरी नाही, तिच्या मस्तिष्कामध्ये एक बुक्का मारतायत, त्याच ठिकाणी ईर्ष्या संपवतायत. ईर्ष्या संपवतायत. हनुमानजी आता लंकेमध्ये जात आहेत. लंकेतील एका उंच पर्वतावर उभे राहत आहेत, लंकेची शोभा पाहतायत. हनुमानजी सारखा त्यागी महात्मा सुद्धा आश्चर्यचकित होतो. वा काय लंका आहे, काय लंका आहे, काय लंका आहे. लंकेमध्ये सगळी घरं सोन्याची आहेत. आश्चर्यचकित होत आहेत हनुमानजी आता आत प्रवेश करायचा आहे. या देहाने, या स्थूल या शरीराने, या भव्य शरीराने मी आता आतमध्ये जाऊ शकणार नाही, म्हणून मशक रूप धारण करतायत. आणि प्रवेश मिळवण्यासाठी ज्या वेळेला त्या दरवाजाजवळ जात आहेत त्यावेळेला लंकिनी नावाची राक्षसीन त्या ठिकाणी रक्षपाळ आहे, ते त्यांना अडवते आणि हनुमानजीला ती चोर म्हणते. ज्यावेळेला हनुमानजीला चोर म्हणते त्यावेळेला हनुमानजीला राग येतोय. मूर्ख आहेस म्हटले तू, मला चोर म्हणते? चोर तर तुझा मालक आहे, माझ्या आईला घेऊन आला आहे. लंकिनीला तिथं संपवल्या जाते. लंकिनीचा उद्धार होतो. हनुमानजी आतमध्ये प्रवेश मिळवत आहे. प्रवेश मिळवल्यानंतर सगळ्या ठिकाणी परिशीलन करतायत. सकाळचे 4 वाजलेले आहेत. जानकी कुठंच दिसत नाही. म्हणून एका मंदिरावर गुंजाव करत असताना त्या ठिकाणी जानकीला पाहत असताना त्या मंदिरातून रामप्रभूच्या नावाची ध्वनी येते. ते विभीषणाचं घर आहे, विभीषणाचं घर आहे. लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन रहे वासा. विभीषणाचं घर आहे. राम नामाची ध्वनी जर या घरातून बाहेर येत असेल तर नक्कीच हे कोणातरी सज्जनाचं घर आहे. हनुमानजी आपलं रूप बदलवत आहेत, विभीषणाच्या दारामध्ये उतरत आहेत. कोणीतरी आलंय म्हणून विभीषण बाहेर येतो आणि विचारतो, आपण कोण आहात महाराज? ऐसी समर्थ छवि तो मैंने आप तक कभी देखी भी नहीं. कितने समर्थ हो आप कहाँ से आए हो भगवान? या तो साधु लोगों का मान नहीं होता भगवान, या तो सब राक्षस लोग रहते हैं. साधु का मान यहाँ नहीं होता, या तो सब राक्षस रहते हैं, आपको साधु दिखते हैं. ऐसी समर्थ छवि तो मैंने आप तक कभी देखी भी नहीं महाराज. क्या खाते हो आप? क्या खाते हो आप? यूरिया खाते? क्या खाते? ऐसी समर्थ छवि तो मैंने आप तक कभी देखी भी नहीं. अर्थात त्या ठिकाणी हनुमानजीचा आणि विभीषणजीचा संवाद आहे. संवादही फार सुंदर आहे. त्या ठिकाणी हनुमानजी म्हणताय की आता खऱ्या अर्थाने रामप्रभू तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि विभीषणजी सुद्धा म्हणताय साधूची जर भेट होत असेल तर साधूची भेट हेच खऱ्या अर्थाने रामप्रभूची फार मोठी कृपा आहे. हनुमानजी विचारतायत माझी माता कुठं राहते? माझी माता कुठं राहते म्हटल्यानंतर विभीषणजी बोटाने मार्ग दाखवतायत. विभीषणाचं चुकते. विभीषण तिथपर्यंत जात नाही, बोटाने मार्ग दाखवतो. विभीषण जर जानकीपर्यंत गेला असता तर विभीषणाला लंका मागण्याची इच्छा झाली नसती, तो मुक्त झाला असता. बोटाने रस्ता दाखवला जातो आणि त्या ठिकाणी हनुमानजी जात आहेत. प्रसंग फार सुंदर आहे दादा. अशोक वाटिकेच्या खाली, अशोक वृक्षाच्या खाली जानकी बसलेली आहे. जानकी अतिशय विरहात आहे. रडून रडून आता तिचे डोळे एकदम पांढरे झालेले आहेत. जानकीच्या केसाची एक वेणी बनलेली आहे. वर हनुमानजी बसलेले आहे. हनुमानजी बसलेले असताना त्या ठिकाणी रावण येतो. रावण खड्ग घेऊन जानकीच्या अंगावर धावतो आणि म्हणतो जानकी आज नाही पण उद्या जर मला तू वश झाली नाही तर मी तुला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. हनुमानजी सगळं वरून पाहताय. एका फांदीला पकडतात पण त्या मूर्खाला म्हणतात काय सांगू रे का, माझ्या मालकाची आज्ञा नाही, नाही तर याच ठिकाणी तुला अंजनी मातेच्या दुधाचा परिचय दिला असता. रावणा मी तुझ्या नळलीचा घोट घेतला असता. माझ्या मातेच्या अंगावर खड्ड घेऊन धावतो मूर्खा तू, आणि माझ्या देखत हनुमानजी वर बसलेले आहेत.
रावण धाक दाखवतो, रावण निघून जातो. अनेक राक्षसीने त्या ठिकाणी आहे, अनेक राक्षसींना तिथून लावून दिला जाते आणि त्रिजटा नावाची राक्षसीन आहे ती त्या ठिकाणी थांबते. त्रिजटा रामप्रभूवर अतिशय प्रेम करते, भक्त आहे, जानकीवर सुद्धा तिचं प्रेम आहे आणि जानकीचंही प्रेम त्रिजटेवर आहे. जानकी सुद्धा त्रिजटाला आपली माता म्हणते आणि त्या ठिकाणी त्रिजटा आपलं रात्री पडलेलं स्वप्न आता जानकीला सांगते. हे जानकी, हे सीते, मी रात्री एक स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलंय मा? अरे रात्री माझ्या स्वप्नामध्ये एक माकड आलं. वरचं माकड म्हणतोय हा आलं. ते माकड लंकेमध्ये आलं. म्हटलं आलं. लंकेमध्ये ते माकड आलं. त्या माकडाने सगळ्या बागेचा विध्वंस केला. त्या माकडाने सगळी लंका जाळली असं मला स्वप्न पडलं. वर हनुमानजी हे स्वप्न ऐकत असतात. आता माकड तर आलेलंच आहे, पण हे माकड आता त्रिजटेचं स्वप्न साकार केल्याशिवाय लंकेमधून जाणार नाही. निर्णय निश्चित होतो. आता रात्रीची वेळ आहे. त्रिजटा ही गेलेली आहे आणि त्रिजटा गेल्यानंतर जानकी अतिशय विराहात आहे. जानकी असं वर पाहते. वर तिला चांदणे दिसत आहेत आणि त्या चांदण्याला जानकी म्हणते, हे चांदण्यांनो, तुम्ही लखलखताय, तुम्ही प्रकाशित होताय दादा, तुम्ही मला विस्तवासारखे दिसताय दादा. मला असं वाटतंय एखादी चांदणी माझ्या आंधुळीमध्ये पडावी आणि मला जाळून टाकावं. रे दादा, दादा, मी आता हा विरह सहन करू शकत नाही रे दादा. आता माझ्या अंगावर, माझ्या आंधुळीमध्ये एखादी चांदणी पडा आणि मला जाळून टाका. यासाठी ज्या वेळेला जानकी आपली आंधुळी समोर करते त्यावेळेला हनुमानजी म्हणतायत, समय अतिशय योग्य आहे. चांदणीसारखी चमकणारी, लखलखणारी रामप्रभूची मुद्रिका आता हनुमानजीने आणलेली आहे. चांदणीसाठी ज्या वेळेला जानकी आपली आंधुळी पुढे करते त्यावेळेला बरोबर त्या आंधुळीमध्ये हनुमानजी वरून ती मुद्रिका टाकताय आणि मुद्रिका पाहिल्यानंतर मुद्रिका जानकी ओळखते आणि जानकी म्हणते, कोण आहे? मुद्रिका अचूक मी ओळखली त्याची, मज सारस्ता तुकार गुणाची, मज सार अवस्था तुकार गुणाची. हातात धनुते अक्षय भाता स्पृष्टी, विरहात कायते राघव झाले कष्टी, विरहात कायते राघव झाले कष्टी. श्यामल वलये नयन तरी चित्ताची, मज सारवस्था तुकार गुणाची, मज सारवस्था तुकार गुणाची. मुद्रिका ओळखल्यानंतर मला त्यांची अवस्था सांगा, काही अनुचित तर संदेश नाही ना. त्या ठिकाणी हनुमानजी सगळी कथा सांगायला सुरुवात करतायत. म्हणून रामायणाचे पहिले कथाकार जर कोण असतील तर ते हनुमानजी आहेत. हनुमानजी जानकीला ती कथा सांगतायत. कथा ऐकल्यानंतर तो प्रगट का होत नाही? हनुमानजी प्रगट होत आहेत. प्रगट झाल्यानंतर जानकी त्यांच्याकडे पाठ करते की बाबा, तू कोणीतरी राक्षस असेल, काहीतरी रूप बदलून आला असेल. नाही मा, मी राक्षस नाही मा, मी रामप्रभूचा सेवक आहे मा. शपथ घेत आहेत हनुमानजी. सत्य शपथ करुणा निधान की. करुणा निधान हा शब्द वापरतात त्याचं कारण असं आहे, जानकीच फक्त करुणा निधान या शब्दाने रामप्रभूला ओळखते. तो शब्द दुसऱ्याला कोणाला माहीत नाही आणि जानकी म्हणते, हा जर त्या शब्दाने ओळखत असेल तर हा नक्कीच रामप्रभूचा सेवक आहे. त्या ठिकाणी जानकी अर्थात हनुमानजीला आपला मुलगा म्हणते, तू माझा मुलगा आहेस, तू माझा मुलगा आहेस म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हनुमानजी म्हणतायत, मा आता मला भूक लागली मा, मला काहीतरी खायला दे. अरे बाबा, माझा जो काय दादा खायला तुला, मी काय देऊ शकते तुला खायला? मीच तर काही खाल्लं नाही दादा 6 महिन्यापासून. जा मा, तू उपाशी राहा मा, पण मला खायला पाहिजे, मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे असं म्हटल्यानंतर माझ्याजवळ काही नाही. तेवढ्यात हनुमानजीचं लक्ष त्या बागेकडे जाते. हनुमानजी लंगुली निर्देश करतायत, ते काय मा? ते तर माझं खाद्य आहे मा, खाऊ दे ना मला. अरे बाबा, ते रावणाची बाग आहे, रावण फार मोठा आहे, ते राक्षस फार मोठे आहे, राक्षस फार मोठे आहेत म्हटल्यानंतर हनुमानजी म्हणतायत, मा मी काय लहान आहे? मी फार मोठा आहे. इतके मोठे होत आहेत, इतके मोठे होत आहेत, इतके मोठे होत आहेत.
इतके मोठे होत आहेत की शेवटी जानकीला म्हणावं लागते, बस झालं रे बाबा, ओळखलंय मी, तू फार मोठा आहेस, आता मला तुझी भीती वाटते, आणखी लहान हो. आणि लहान झाल्यानंतर त्या ठिकाणी जानकी हनुमानजीला आशीर्वाद देते. अष्टसिद्धी नऊ विधी के दाता असवर दीन जानकी माता. जानकी माता त्या ठिकाणी हनुमानजीला आशीर्वाद देते. सगळ्या बागेचा विध्वंस केला जातो. आता प्रसंग फार मोठा आहे. सगळ्या बागेचा विध्वंस केला जाते. त्या ठिकाणी तो जंबूमाडी येतो. जंबूमाडी त्या ठिकाणी आल्यानंतर, ए वानरा तू कोण आहेस? अरे तुला माहित नाही ही बाग कोणाची आहे? अरे ही बाग रावणाची आहे, तू कोण आहेस? तू विध्वंस करतो, तू कोण आहेस? हनुमानजी म्हणतात, गडा थोडासा जवळ आहे, मला ऐकायला कमी येते आणि ऐकायची जी मशीन आहे ना ती घरी राहिली, तुझा जोड आहे, तुला दाखवतो गंमत मी कोण आहे. त्या ठिकाणी जंबूमाळाला आपल्या पायाखाली दाबतायत. त्या ठिकाणी अक्षय नावाचा रावणाचा मुलगा येतो, त्याचा एक क्षय करतायत. शेवटी इंद्रजित येतो. इंद्रजित ब्रह्मास्त्र पाठवतो. ब्रह्मास्त्राचा अपमान होणे म्हणून बांधल्या जात आहेत. रावणाच्या पुढे उभे राहत आहेत. त्या ठिकाणी रावण विचारतो, तू घाबरत नाहीस? म्हटले, अजिबात घाबरत नाही. तू का घाबरत नाही? मी रामप्रभूचा सेवक असल्यामुळे घाबरत नाही. फार मोठी चर्चा आहे, शेवटी याचा अपमान करावा म्हणून त्याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळल्या जात आहेत. चिंध्या गुंडाळत असताना जानकीची आठवण केल्या जाते. शेपटी मोठी होते, चिंध्या लहान पडतायत, कपडे लहान पडतायत. जानकीची साडी घेऊन या असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ती आखडल्या जाते. त्याच्यावर तेल टाकल्या जाते. आता ती पेटवल्या जाते आणि पेटवल्यानंतर हनुमानजी तिथून उड्डाण घेत आहेत. अगोदर रावणाची दाढी जाळतायत आणि नंतर माडी जाळायला सुरुवात करतायत. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, गया माझा नमस्कार, गया माझा नमस्कार, गया माझा नमस्कार. हनुमानजी या माडीहून त्या माडीवर, त्या माडीहून त्या माडीवर सगळी लंका पेटते. हनुमानजी परत येत आहेत, जानकीचं दर्शन घेत आहेत, चुडामणी घेत आहेत, परत जात आहेत. रामप्रभूवर सगळे पोस्त होत आहेत. रामप्रभू तिथून सगळ्या सैन्यासहित आता स्वारी करतायत. समुद्राच्या काठावर येत आहेत. पूल बांधायला सुरुवात होते आणि आता पलीकडच्या काठावर जायचं आहे म्हणून रामप्रभू स्वतःच्या हाताने आपल्या देवतेची स्थापना करतायत. रामप्रभू स्वतःच्या हाताने आपल्या देवतेची स्थापना करतायत म्हणून त्या देवतेला रामेश्वर असं म्हणतायत. रामाचेही ईश्वर जे रामेश्वर, त्याची स्थापना केल्या जाते. आणि तिथून आता सगळं सैन्य अलीकडच्या काठावर येते. अजून सुद्धा रावणाने समजून घ्यावं यासाठी अंगदाला शिष्टाईसाठी पाठवल्या जाते. अंगदाला शिष्टाईसाठी पाठवल्या जाते. अंगद शिष्टाईसाठी जातो. अंगदाची शिष्टाई सुद्धा विफल होते. अंगद सांगतोय की रावणा, तुला मारण्याची आम्हाला काहीच भीती वाटत नाही रे लेका, तू अगोदरच मेलेला आहेस. मेलेल्या माणसाला मारण्याची काय भीती आहे? मी तुला घाबरत नाही याचं कारण तू मेलेलाच आहेस ना. मेलेल्या माणसाला मारणं काय कठीण आहे? तू अगोदरच मेलेला आहे. अंगद त्या ठिकाणी नीती सांगतो. 14 माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे आहेत. त्यातला पहिला वाममार्गी, कामी, कंजूस, दरिद्री, बदनाम, फार म्हातारा, नित्यरोगी, नित्यक्रोधी, विष्णू विमुख, वेद संत विरोधी, आपले शरीर पोसणारा, दुसऱ्याची निंदा करणारा आणि पापी, हे 14 माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे आहेत. त्यातला तू एक आहेस. तुला मारायची आम्हाला भीती वाटत नाही. अंगदाची शिष्टाई सुद्धा आता विफल होते. अंगदाची शिष्टाई सुद्धा आता विफल होते. आणि अंगदजी ज्या वेळेला परत येऊन हे सगळं सांगतायत त्यावेळेला रामप्रभू आता सेनेची तयारी करतायत. सुग्रीवाला सांगितल्या जाते 4 पद्धतीची सेना तयार केल्या जाते. आता युद्ध आहे, चांगले बसा. किती फास्ट कथा झाली आज. आता युद्धाची सुरुवात आहे. आपल्यालाही युद्ध करायचं आहे सज्जनानो. याचं कारण आपल्यालाही रावण मारायचा आहे म्हणून युद्धासाठी तयारी करायची आहे. आपल्यालाही रावण मारायचा आहे. आपल्या अंतःकरणामध्ये लोभ रूपी रावण असेल, क्रोध रूपी रावण असेल तर त्याला आपल्याला मारायचं आहे. म्हणून आपण सुद्धा युद्धासाठी तयार व्हायचं आहे. सुग्रीवाला सांगितल्या जाते 4 पद्धतीची सेना तयार केल्या जाते. 4 सेना
सेनापती निवडल्या जात आहेत तिकडे रावणाला ही बातमी पोस्ट होते 4 सेनेवर आक्रमण करण्यासाठी तो सुद्धा 4 तुकड्याची व्यवस्था करतो भारत फक्त रावणच राहिलेला युद्ध पाहण्यासाठी आकाशामध्ये देवलोकांनी विमानाची दाटी केलेली आहे बाळ सुटतायत विजासारखा लखलखाट होतो धुमकेतू तुटावा अशा पद्धतीने सगळं त्या ठिकाणी चित्र उभं होतंय विभीषणजी रामप्रभूच्या जवळ येतो आणि विभीषणजी रामप्रभूच्या कानात सांगतोय की महाराज आपण किती बाण सोडले तरी हा मरणार नाही याच्या दाढीमध्ये अमृत कुप्पी आहे जोपर्यंत अमृत कुप्पी फुटणार नाही तोपर्यंत हा मरणार नाही 31 बाण सोडल्या जातोय 20 हातासाठी 20 बाण 10 मुखासाठी 10 बाण 1 नाभीसाठी बाण शेवटची मत्स्यांच्या ओढल्या जाते बाण सोडल्या जातात 20 बाण 20 हातासाठी 10 बाण 10 डोक्याचं काम करतोय 1 बाण नाभीमध्ये लागतो रावणाचा उद्धार होतो जय जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय रामकथेचा संदेश ऐकायचा आहे आपल्याला वाजवायची आहे टाळी तालावर किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना कुछ नहीं बन सकते तो बातें बनकर मत रहना बातें बनकर मत रहना बन न सके भगवान अगर तुमसे तुम इंसान बनो नहीं कभी शैतान बनो बोल सके तो झूठा भी बोलो मौन रहे तो भी अच्छा कम से कम विषय को मत भूलो बोलो यदि पहले तुम तोलो दिल मुह को पूरा करना दुश्मन नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना काटे बनकर मत रहना सके तो झोपड़ियां न जला देना मरहम पट्टी कर न सके तो हर नमक न लगा देना दीपक बन
सत्य रहना काटी बनकर रहना काटी बनकर